जालना जिल्ह्यातलं शेवटचं गाव म्हणजे अंबड तालुक्यातील गोदावरी नदी काठी असलेलं हे आपेगाव या गावात मी सध्या पोहोचलेलो आहे। आपण जर पाहिलं तर एकीकडे जायकवाडी धरणातून गोदावरी नदी पात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग जो आहे तो करण्यात येत असल्यामुळे या ठिकाणी पाणी जे आहे ते आता गावात शिरलेलं आहे। काही प्रमाणात पाण्याचं प्रमाण जे आहे ते आता कमी सुद्धा झालेलं आहे। मात्र जर आपण या ठिकाणी परिस्थिती बघितली तर या आपेगाव मध्ये पाणी शिरलेलं होतं। ही शाळा आहे, या शाळेच्या प्रांगणात आपण पाहू शकतो की या शाळेला सुद्धा आज सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। याचं कारण म्हणजे काल या प्रांगणात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे मोठी तारांबळ जी होती ती गावकऱ्यांची उडालेली होती। आपण पाहतोय की माझ्या पाठीमागे गोदावरी नदीचं पात्र जर आपण या ठिकाणी पाहिलं तर आपण विचार करू शकतो की किती वेगाने हे पाणी गोदावरी नदी पात्रातून खाली झेपावताना आपल्याला दिसत आहे। जिल्हा परिषद शाळा आहे, परत हे गावातील घरं आहेत, हे अजूनही पाण्यामध्ये गेलेले आहे। आपण गावकऱ्यांसोबत संवाद साधण्याचा प्रयत्न करूया। नेमकी रात्रीची परिस्थिती कशी होती? बाबा काय सांगाल, कशी परिस्थिती होती? अगदी काठावर तुमचं गाव आहे। परिस्थिती बाहेर निघण्याची परिस्थिती होती आणि शेतामध्ये एवढं पाणी साचलेलं, माझा 4 एकर कापूस आहे, पूर्णपणे खराब झालेला आहे। मी आत्महत्या करण्याच्या हिशोबात। बरं, मला काय मागणी काय? मागणी काय, सरकारने मी आत्महत्या करणार। बरं, कोणत्या कोणत्या पिकाचं नुकसान झालं? कपाशी झाली। बरं, गावात पाणी कधी शिरलं होतं? पाणी परवा दिवशी शिरलं होतं। बरं, अजून सुद्धा पाणी कमी झालेलं कमी झालेलं आहे। माझं आज जवळपास माझ्या 3 ते 4 लाख नुकसान झालेलं आहे माझं। नाही शासनाने भरपाई केली मी आत्महत्या करणार। बरं, 100% आत्महत्या करणार। तर नक्कीच आपण पाहतोय की ह्या गावात पाणी शिरलेलं होतं। जायकवाडी धरणातून गोदावरी नदी पात्रात जवळपास 3 लाख क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे। आणि आपण जर पुन्हा एकदा ही दृश्य पाहिली तर आपल्या असं लक्षात येऊ शकतं की किती वेगाने या नदी पात्रातून हे पाणी झेपावतंय खालच्या दिशेला। गोदावरी नदी काठी जालना जिल्ह्यातील अंबड, घनसावंगी आणि परतूर मधली जी गावं आहेत त्या गावातील नागरिकांना प्रशासनाच्या वतीने 2 दिवसापूर्वीच खबरदारी म्हणून स्थलांतरित करण्यात आलेलं आहे। आणि नदीकाठच्या गावांनी सतर्क राहून खबरदारी बाळगावी असं सुद्धा आवाहन आता जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेलं आहे। त्यामुळे आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात गोदावरी नदी पात्रातून सध्या पाणी झेपावताना आपल्याला पाहायला मिळत आहे। रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, आपेगाव, जालना। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।